हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बनवणार आहोत रोजच्या जेवणात बनवली जाणारी डाळीची आमटी कशी बनवायची. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. हे बघा, थोडंसं मीठ टाकून तूर डाळ आणि मसुरा डाळ शिजवून घेतली. आता शिजवलेल्या डाळीमध्ये थोडीशी हळद मिक्स करून घ्यायची. आपण डाळ शिजवतानाच त्यामध्ये हळद घातली तरी चालू शकतं. आता फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या, कढीपत्ता घेतला, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली. तसेच मोहरी, जिरे आणि हिंग घेतला. आता गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये घालायचं तेल. आता पातेल्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आता त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी चांगली तडतडली की लगेच घालायचं जिरे. जिरं चांगलं फुललं गेलं की त्यामध्ये घालायचा कढीपत्ता. इथे मी 3 ते 4 लोकांसाठीच ही डाळीची आमटी बनवत आहे. आता यामध्ये घालायची ठेचून घेतलेली लसूण. लो गॅसवरतीच आपल्याला ही डाळीच्या आमटीची फोडणी द्यायची आहे. लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. इथे बघा, लसूण चांगला तेलामध्ये परतून घेतला, कलरही चेंज झाला आहे. आता यामध्ये घालायचा थोडासा हिंग. हिंग पावडर ही तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची. आता यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. आता टोमॅटो तेलामध्ये विरघळेपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो विरघळून त्याला तेल सुटलं पाहिजे. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी याच्यावरती मिनिटभर झाकण ठेवलं तरी टोमॅटो लगेच शिजला जातो. इथे बघा, टोमॅटोला चांगलं तेल सुटलं. आता यामध्ये घालायची भरपूर अशी कोथिंबीर. कोणतीही भाजी बनवताना फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद भाजीमध्ये चांगला उतरला जातो. आता डाळ शिजवताना आधी मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच यामध्ये मिठाचं प्रमाण ठेवायचं आहे. आता लगेच यामध्ये घालायची 1 ते 1.5 चमचा चटणी. आता चटणी ही तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची. त्यावेळी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. इथे बघा, लो फ्लेमवरती सगळे जिन्नस तेलामध्ये परतून घेतले. आता यामध्ये घालायची शिजवून घेतलेली डाळ. डाळीची आमटी किंवा रस्सा भाजी बनवताना गॅसच्या फ्लेमकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. फोडणी बनवताना नेहमी तेल गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची. असं केल्याने फोडणी अजिबात चुकणार नाही. आता आमटीमध्ये वरून भरपूर कोथिंबीर घालायची आणि याच्यावरती 2 मिनिटे झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. फोडणीचा वास पूर्णपणे आमटीमध्ये उतरावा यासाठी ही स्टेप करायची आहे. आता झाकण काढून गॅसची फ्लेम मोठी करून आमटीला छान उकळी काढून घ्यायची. हे बघा, आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आणि काय मस्त कलर दिसतोय बघू शकताय. आणि डाळ न घोटता अशी आमटी एकदा नक्की करून बघा. गरम गरम भातासोबत अशी डाळीची आमटी कुस्करून खायला खूपच छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. जरी इथे अख्खी डाळ दिसत असली तरी डाळ पूर्णपणे शिजलेली आहे. इथे बघू शकताय. तर मैत्रिणींनो, तयार झाली आहे मस्त अशी साधी सोपी डाळीची आमटी. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.